एक पर्टिक्युलर प्रॅक्टिस कन्सिस्टंटली फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमचं माइंड स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणू शकता. तुमचं माइंड जे तुमच्या अगेन्स्ट काम करतंय, ते तुमच्या फेवरमध्ये काम करायला सुरू करेल. ती माइंडला स्टेबल करणारी एक सूदिंग साउंड फ्रिक्वेन्सी आहे. तर अशी कोणती प्रॅक्टिकल माइंड मॅनिफेस्टेशन मेथड आहे, जी आपण जर फॉलो केली. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अक्षय, तुमचं अक्षय मटकर या YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचं टायटल जसं तुम्ही बघितलात ते मॅनिफेस्टेशन आहे आणि मागच्या एका मॅनिफेस्टेशनच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा तारक मंत्र मॅनिफेस्टेशनसाठी कसा यूज करावा किंवा स्वामींच्या तारक मंत्राची ताकद वापरून आपण काही गोष्टी, आपली स्वप्न, आपले गोल्स कसे मॅनिफेस्ट करू शकतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ताकदीने त्या गोल्सना आपल्यापर्यंत कसं आणू शकतो हे शिकलो होतो. पण आजचा व्हिडिओ थोडासा बेसिक होणार आहे, कारण मला बरेच मेसेज आले की दादा मॅनिफेस्टेशनवरती मला काहीतरी बेसिक टिप्स दे किंवा मॅनिफेस्टेशन स्टार्ट करण्यासाठी आपल्याला कोणत्या-कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ॲज युज्युअल त्यासाठीच असाच एक 15 मिनिटाचा छोटासा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलोय, जेणेकरून तुम्हाला मॅनिफेस्टेशनच्या थोड्या-थोड्या बेसिक गोष्टी कळतील आणि तुमची प्रोसेस चालू होईल, तुमची प्रोसेस सुरू होईल आणि त्यासोबतच ती प्रोसेस कन्सिस्टंट राहील आणि तुम्हाला रिझल्ट सुद्धा 100% मिळतील. ऑल्सो हा व्हिडिओ जरी तुम्ही केअरफुली 15 मिनिटं ऐकलात, नीट लक्ष देऊन ऐकलात, तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मॅनिफेस्टेशनचं एक असं सिक्रेट मिळेल ना, ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय केलं तर तुमची वे ऑफ थिंकिंग, तुमचं गोष्टी अट्रॅक्ट करण्याची पद्धत, ही सगळी युनिव्हर्सला अलाइन होईल आणि तुमच्यापर्यंत त्या गोष्टी लवकरात लवकर पोहोचतील. मी एनर्जीजमध्ये खूप जास्त बिलीव्ह करतो, कारण मी स्वतः मेडिटेशन पण करतो, मी स्वतः मॅनिफेस्टेशन पण करतो, अफर्मेशन्स पण करतो. माझा स्वतःचा असा व्हिजन बोर्ड सुद्धा आहे, ज्याच्यावर माझे गोल्स मी लिटरली चिकटवून ठेवलेले आहेत आणि त्यातले ऑलरेडी 2026चे जे गोल्स आहेत ते ऑलरेडी कंप्लीट सुद्धा झालेले आहेत. सगळा एनर्जीचा गेम आहे. जी एनर्जी तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या माइंडमध्ये आजूबाजूला कॅरी कराल, तशाच गोष्टी तुमच्यासोबत घडत जाणार. तुम्ही माझ्या मागे ही फ्रेम बघताय का? ही जी फ्रेम आहे ना, ती आहे 7 हॉर्सेस प्लस पायराइट फ्रेम. ह्याच्यामध्ये जो पायराइट आहे ना, तो माझ्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करतो, माझ्यासाठी फायनान्शियल अबंडन्स आणतो आणि 7 हॉर्सेसच्या मागे एक सूर्य पण आहे. हे सूर्याचं वर्ष आहे 2026. तर आणि 7 हॉर्सेस हे सगळा एक पॉझिटिव्ह कॉपर. ही जशी फ्रेम माझ्या ऑफिसच्या डेस्कवर आली ना, त्यानंतर खूप जास्त मी गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. ऑल्सो एनर्जीजमध्ये बिलीव्ह करतोय म्हणून मी क्रिस्टल ब्रेसलेट्स पण यूज करतो. तर ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस सोबत मी अशा काही गोष्टी पण माझ्यासोबत ठेवतो, ज्या माझ्या फ्रिक्वेन्सीला थोडंसं बूस्ट देतात आणि माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होतात. मॅनिफेस्टेशन आणि अध्यात्म या 2 गोष्टींचं खूप जास्त खोलवर कनेक्शन आहे. मॅनिफेस्टेशनच्या बऱ्याच गोष्टींचा, बऱ्याच लिंक्सचा स्पिरिच्युअलिटीशी, अध्यात्माशी एक कनेक्ट आहे. इन फ्युचर मॅनिफेस्टेशन सीरीजमध्ये आपण ह्या बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टींवर बोलणार आहोत, ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. सुरुवातीला ॲज अ बिगिनर आपण त्या 2 गोष्टींवरती कंट्रोल केला, तर तुमची प्रोसेस एकदम स्मूथ होऊन जाईल. असे काही ऑब्स्टॅकल्स, असे काही अडथळे जे तुमच्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये येत होते, त्याचं मूळ कारण तुम्हाला समजेल आणि ती गोष्ट, ती मिस्टेक तुमच्याकडनं पुन्हा रिपीट होणार नाही. त्या जर्नीमध्ये तुमचा ॲड्रेनलिन फ्लो एवढा वाढेल, तुमची काम करण्याची क्षमता एवढी वाढेल, तुमचे गोल्स हळू-हळू मोठे-मोठे होत जातील आणि ते गोल्स तुम्ही अचीव्ह सुद्धा करणार आहात. 2 गोष्टी अशा तुम्हाला सांगणार आहेत ना, ज्या तुम्हाला गॉड गिफ्टेड आहेत. म्हणजे ह्या पृथ्वीवरती, पृथ्वी तलावर जेवढी माणसं आहेत, त्या प्रत्येकाला त्या 2 गोष्टी गॉड गिफ्टेड आणि त्या 2 गोष्टी म्हणजे तुमची जीभ आणि तुमचं माइंड. मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त युनिव्हर्सला विश करणं नाही. ते फक्त डोळे बंद करून मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं म्हणणं नाहीये. मॅनिफेस्टेशन स्पिरिच्युअल आहे आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे एनर्जी. आताच बोलल्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये 2 शक्ती आहेत. पहिली म्हणजे तुमची जीभ, दुसरं म्हणजे तुमचं माइंड. ह्या 2 गोष्टी ज्यावेळी तुमच्या कंट्रोलमध्ये व्यवस्थित काम करायला सुरू होतात ना, त्यावेळी त्या तुमच्या ओव्हरऑल बॉडी लँग्वेजवरती प्रभाव टाकतात. तुमची ओव्हरऑल बॉडी लँग्वेज बदलून जाते. ज्या गोष्टींना तुम्ही निगेटिव्ह वेने बघत होता, त्या गोष्टी तुम्ही डायरेक्टली इग्नोर करता आणि त्याच गोष्टीला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनेच, म्हणजेच एका पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हने बघता आणि तसेच युनिव्हर्स तुमच्यासमोर टप्पे टाकत जातात, जे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असतात आणि ती गोष्ट तुमच्यापर्यंत इझिली पोहोचून जाते. तुमच्या जिभेने जे तुम्ही बोलता, तुमच्या माइंडमध्ये जो तुम्ही विचार करता, तुम्ही तसंच हळू बनत जाता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही अननोइंगली तुमचं मॅनिफेस्टेशन प्रोसेस, तुमचं मॅनिफेस्टेशन स्वतःहून डिस्ट्रॉय करत असू शकता.
लोकांना वाटतं मॅनिफेस्टेशन म्हणजे मॅजिक. जे बोलेन ते लगेचच्या लगेच होईल. पण मॅनिफेस्टेशन म्हणजे मॅजिक नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे अलाइनमेंट. तुमचे थॉट्स, तुमचे वर्ड्स, तुमचे फीलिंग्स, तुमचे ॲक्शन्स हे सगळं एकाच डिरेक्शनमध्ये गेलं, की हळू ते रिॲलिटी बनत जातं. इव्हन भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय, की मनुष्य आपल्या विचारांनी घडतो आणि त्यासोबत सायन्स सुद्धा हेच सांगतं. तुमचा ब्रेन सतत प्रोग्रामिंग घेत असतो आणि तुम्ही जे रिपीट करत असता ते तुमचं सबकॉन्शियस माइंड हळू सत्य मानत जातं. आणि म्हणूनच जे लोकं पुन्हा म्हणत असतात, माझ्याकडून हे होत नाहीये, माझ्याकडून ही गोष्ट घडणं अशक्य आहे, माझं नशीब खराब आहे, मी अनलकी आहे, माझ्यासोबतच नेहमी असं होतं आणि खरंच त्याच्या ब्रेनला हे रिपीटेड सिग्नल्स मिळतात आणि त्यांचं सबकॉन्शियस ह्या सगळ्या गोष्टीला सत्य मानत जातं. कारण त्यांनी स्वतः त्यांच्या माइंडला ती कमांड दिलेली असते, तो सिग्नल दिलेला असतो, की मी अनलकी आहे, माझ्यासोबत काही चांगलं घडत नाहीये. तर हे जे फ्रिक्वेन्सीज असतात यापासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो तुमच्या जिभेची ताकद. तुमची जीभ फक्त नुसतं बोलण्यासाठी आणि गोष्टी टेस्ट करण्यासाठी नाहीये. द सिक्रेट बुक जर तुम्ही वाचलं असेल किंवा द सिक्रेट मूव्ही तुम्ही बघितला असेल, तर त्यावेळी सुरुवातीलाच ते एक गोष्ट तिथे क्लिअर झालेली आहे. जो माणूस जन्म घेतो, तो प्रत्येक माणूस एक एबिलिटी घेऊन जन्म घेतो, की त्याची जशी विचारशक्ती असेल, त्याचे जसे शब्द असतील, त्याचे जसे विचार असतील, तसे त्याचे ॲक्शन्स घडत जातात. त्यामुळे आपण आता बोलूया ती पहिली गोष्ट ज्याच्यावर तुमचा कंट्रोल तुम्ही स्वतः ठेवू शकता, तर ती म्हणजे तुमची जीभ. आपण जे बोलतो ते फक्त शब्द नसतात, ते व्हायब्रेशन्स असतात. तुम्ही जर लक्ष दिलं, तर जे लोकं बोलत असतात ना, माझा धंदाच आजकाल चालत नाहीये, माझ्याकडे पैसाच टिकत नाहीये, माझं लक खराब आहे. ते लोकं ॲक्चुअली आपल्या आयुष्यात तेवढेच जास्त झगडत असतात. कारण युनिव्हर्स नेहमी त्यांना रिप्लाय करतं, तथास्तु. ठीक आहे, जसं तू मानतोयस तसंच होऊ दे. स्वामी नेहमी म्हणायचे, तुमच्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द तुमच्या फ्युचरची एक बीजारोपण करतोय. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, तर सक्सेसफुल माणसांसारखं बोलायला सुरू करा. कालच आपल्यापर्यंत एक न्यूज पोहोचली आहे, की एलॉन मस्क हा जगातला पहिला व्यक्ती बनलाय, जो ट्रिलियनियर बनलाय. ज्याची वेल्थ आज ट्रिलियनमध्ये पोहोचली आहे. त्यांच्या शब्दांमध्ये सुद्धा एवढी पॉझिटिव्हिटी आहे ना, ते निगेटिव्ह गोष्टी बोलत सुद्धा नाहीत. आणि जर समोरचा माणूस निगेटिव्ह बोलत असेल ना, तर त्याला स्ट्रेट इग्नोर करतात. हेच आपल्याला करायचं आहे. हेच आपल्याला सक्सेसफुल लोकांकडून कॉपी करायचं आहे. म्हणजे त्यांची विचार करण्याची, त्यांची बोलण्याची पद्धत जरी तुम्ही कॉपी केलात ना, तरी तुमच्यामध्ये ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येऊ शकतो. सक्सेसफुल माणूस कधीच आपल्या नशिबाला दोष देऊन बोलत नाही. तो कधीच स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलत नाही. हे सगळं आपण एवढं बोललो ते ठीक आहे. पण हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं? काय कोणते प्रॅक्टिसेस करायचे? तर पहिली मेथड त्यातली आहे. जेव्हा पण तुम्ही सकाळी उठाल, तर त्यावेळी उठल्यानंतर तुम्हाला हे अफर्मेशन्स रिपीट करायचे. मी येणाऱ्या प्रत्येक चुनौतीसाठी कॅपेबल आहे. संपूर्ण युनिव्हर्स माझ्यासाठीच माझ्या मागे काम करतंय. मी डिसिप्लिन अट्रॅक्ट करतोय. माझ्याकडे रोज भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज येतायत. स्वामी नेहमी माझ्या सोबतच आहेत, माझ्या पाठीशी उभे आहेत. पैसा माझ्याकडे इझिली फ्लो होतोय. सुरुवातीला फेक वाटेल, सुरुवातीला असं वाटेल, की मी हे नक्की काय करतोय, काय बोलतोय? पण जो पॅटर्न जर तुम्ही हा लावला, तर सबकॉन्शियस हळू ह्या गोष्टी ऐकायला सुरू करेल. दुसरी मेथड आहे निगेटिव्ह बोलणं बंद. असं कोणतंच वाक्य स्वतःबद्दल बोलायचं नाहीये, जे आपल्याला निगेटिव्हिटीमध्ये टाकतं किंवा जे आपल्याला निगेटिव्ह रिप्रेझेंट करतं. मी गरीब आहे, माझ्याकडे पैसा का येत नाहीये, माझी हेल्थ नेहमी खराब का असते, मी अगली आहे, मी अनलकी आहे. हे सगळं बोलणं बंद करायचं. कारण सिच्युएशन्स टेम्पररी असतात आणि ते तुमच्या माइंडला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहीत नाहीये. त्यामुळे मी नेहमी सांगतो सिच्युएशन टेम्पररी असते, पण शब्द परमनंट प्रोग्रामिंग करतात तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. मेथड नंबर 3, ग्रॅटिट्यूड शो करायचं आहे. ग्रॅटिट्यूड बोलायचं. मी ग्रॅटिट्यूड बोलायला शिका. थँक स्वामी माझ्या ह्या निरोगी आयुष्यासाठी. थँक स्वामी आजचा दिवस खूप छान होता. थँक स्वामी मी खूप जास्त अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करतोय. ग्रॅटिट्यूड म्हणजे एक अबंडन्स फ्रिक्वेन्सी आहे. जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला निगेटिव्ह सिग्नल देताय, तर युनिव्हर्स तुम्हाला खूप साऱ्या सिच्युएशन्स देईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह गोष्टींना फेस करावं लागेल. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल ग्रेटफुल असाल, तर युनिव्हर्स तुमच्या समोर अशा गोष्टी आणून सोडेल, ज्या गोष्टींसाठी तुम्ही ग्रेटफुल आहात. त्यामुळे ग्रॅटिट्यूड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जिभेसाठी आपल्याला
तिन्ही मेथड हे व्यवस्थित समजलेले आहेत. आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे स्वतःबद्दल, आपल्याला निगेटिव्ह स्वतःबद्दल बोलायचं नाहीये. एखाद्या वेळेस जर तुम्ही चुकून स्वतःला निगेटिव्ह बोललात, तर लगेच तिथे स्वतःची 5 वेळा माफी मागा आणि स्वतःला समजावा, की पुन्हा निगेटिव्ह नाही बोलायचं आहे. हा अवेअरनेस तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड शो करायचा आहे. ह्या 3 गोष्टी करण्यासाठी तुमच्या जिभेवरती कंट्रोल आणा. जर तुम्हाला राग आला, तर तुम्ही एक पॉज घ्या, 2-3 मिनिटाचा गॅप घ्या आणि त्यानंतर हवं तर तुम्ही रिएक्ट करा. जर इन्स्टंट रिएक्शन कोणत्याही गोष्टीवर दिली, तर त्याचे वर्स्ट इफेक्ट होऊ शकतात. सो ह्या जिभेच्या बाबतीत ह्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करायच्या आहेत आणि जे मेथड्स सांगितल्या ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. आता आपण बोलूया माइंडबद्दल. एक पर्टिक्युलर प्रॅक्टिस कन्सिस्टंटली फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमचं माइंड स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणू शकता. तुमचं आयुष्य तुमच्या आजूबाजूच्या सिच्युएशन प्रमाणे तयार होत नाही. तुमच्या डोक्याच्या आतमध्ये जे काही चालू आहे त्याच्यावरती तुमचं आयुष्य डिपेंड आहे. जे तुम्ही सतत विचार करता, जे तुम्ही सतत इमॅजिन करता, जे तुम्ही सतत व्हिज्युअलाइज करता, तुमचं ब्रेन, तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टींना सत्य मानायला सुरू करतं, त्या गोष्टींना रिअल मानायला सुरू करतं. ॲथलीट्स स्वतःच्या माइंडमध्ये पहिले जिंकतात आणि नंतर ग्राउंडवर त्यांच्या फील्डवरती जिंकतात. कारण तुमच्या ब्रेनला इमॅजिनेशन आणि रिॲलिटी मधला फारसा फरक समजत नाही. जर तुम्ही सतत फेलियर इमॅजिन केलं तर तुमची बॉडी तशीच एनर्जी प्रोड्यूस करते. जर तुम्ही सक्सेस इमॅजिन केलं तर कॉन्फिडन्स, ॲक्शन्स आणि अपॉर्च्युनिटीज बदलायला वेळ लागत नाही. हळूहळू पॅटर्न बाय पॅटर्न तुमचा कॉन्फिडन्स चेंज होतो, तुमच्या अपॉर्च्युनिटीज फास्ट यायला सुरुवात होते आणि तुमचे ॲक्शन्स बदलतात. तर अशी कोणती प्रॅक्टिकल माइंड मॅनिफेस्टेशन मेथड आहे, जी आपण जर फॉलो केली आणि ती फक्त डेली 20 मिनिटाची आहे. सकाळी 10 मिनिटं, रात्री 10 मिनिटं. तुमचं माइंड जे तुमच्या अगेन्स्ट काम करतंय, ते तुमच्या फेवरमध्ये काम करायला सुरू करेल. माइंडसाठी मेथड नंबर 1 व्हिज्युअलायझेशन. रोज रात्री टायमर लावून किंवा रोज सकाळी उठल्यानंतर टायमर लावून 10 मिनिटं डोळे बंद करा आणि शांत बसा. तुमची ड्रीम लाईफ इमॅजिन करा. तुमचं सक्सेसफुल व्हर्जन बघा. तुमचं हेल्दी शरीर बघा. तुमच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे इमॅजिन करा. जे तुमचे गोल्स आहेत ते अचीव्ह झालेले बघा. फक्त बघू नका, फील करा. त्यामागचं इमोशन फील करा. ते इमोशनच तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तो सिग्नल पाठवणार आहे. हे पॉझिटिव्ह, हे हॅपी इमोशन्स म्हणजे तुमच्या मॅनिफेस्टेशनचं फ्यूल आहे. मेथड नंबर 2 मेंटल डायट. आता हा मेंटल डायट म्हणजे काय नक्की प्रकार आहे? आपण ॲज अ फूड जसा डायट घेतो, तसंच तुमचं माइंड ग्रो होण्यासाठी, तुम्ही मेंटली फिट बनण्यासाठी तुम्हाला मेंटल डायट सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सतत निगेटिव्ह रील्स बघणं, निगेटिव्ह व्हिडिओज बघणं, टॉक्सिक लोकांशी संबंध ठेवणं, टॉक्सिक लोकांची लाईफस्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करणं, लोकांबद्दल कन्सिस्टंट गॉसिप करणं, हे तुमच्या माइंडची एनर्जी डिस्ट्रॉय करतात. जे तुमचं Instagramचं अल्गोरिदम बदला. असाच कंटेंट बघा जे तुम्हाला अपलिफ्ट करेल. असंच कंटेंट बघा जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी प्रवृत्त करेल. मेंटल हेल्थ रिलेटेड बुक्स वाचा, पॉझिटिव्ह वाइब्स देणारे बुक्स वाचा, स्पिरिच्युअलिटीचे बुक्स वाचा. सो दिस इज युअर मेंटल डायट. माइंडसाठी तिसरी आणि इम्पॉर्टंट मेथड आहे ती म्हणजे मेडिटेशन आणि नामजप. ध्यान करणं म्हणजे खूप मोठी डिफिकल्ट गोष्ट नाही. ही 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. पहिलं म्हणजे तुमच्या आसनावर विजय, दुसरं तुमच्या श्वासावर विजय आणि तिसरं म्हणजे तुमच्या माइंडवर विजय. तुमचा अख्खा लाईफ स्पॅन तुमच्या श्वासावर डिपेंड आहे. कुत्र्याचं ब्रीथिंग खूप फास्ट असतं, कासवाचं स्लो असतं. त्यामुळे कासव बरीच वर्ष जगतो आणि कुत्रा फक्त थोडकीच वर्ष जगतो. त्यामुळे ध्यान करणं गरजेचं आहे. सुरुवातीला रोज सकाळी 10 मिनिटं डोळे बंद करून शांत बसायला शिका. 15 दिवस तुमचं ध्यान भटकेल, 20 दिवस भटकेल, 1 महिना भटकेल. पण एक टाईम आल्यानंतर तुम्हाला ध्यानाची आवड निर्माण होईल. त्या ध्यानाचे बेनिफिट्स तुमच्यापर्यंत पोहोचणं सुरू होईल. जसं मेडिटेशन तुम्हाला तुमचे थॉट्स कंट्रोल करायला खूप जास्त मदत करतं, तसं कन्सिस्टंट नामजप तुमची एनर्जी एलिव्हेट करतं. श्री स्वामी समर्थ हा फक्त एक जप नाहीये. ती माइंडला स्टेबल करणारी एक सूदिंग साउंड फ्रिक्वेन्सी आहे. जर तुम्ही नामजपाची जोड तुमच्या पूर्ण शेड्यूलमध्ये तुमच्या दिवसभरात जोडली ना, तर स्वामींवरचा विश्वास तुमचा दिवसेंदिवस वाढत जाईल. मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त तुमची इच्छा नाही, ती तुमची आयडेंटिटी आहे. तुमच्या गोल्स पर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याची जी स्वामीने तुम्हाला दिलेली पॉवर आहे, तेच आहे मॅनिफेस्टेशन. तुमची जीभ आणि तुमचं माइंड जर पॉझिटिव्ह दिशेने गेले, तुम्ही स्क्रॅच पासून डायमंड बनाल. तर आजपासून आपण सगळ्यांनी एक डिसिजन घेऊया. निगेटिव्ह बोलायचं नाही, निगेटिव्ह विचार करायचा नाही. निगेटिव्ह विचारांना घरच द्यायचं नाही, थाराच द्यायचा नाही. कारण जर आपण निगेटिव्हली विचार केला तर युनिव्हर्स तुम्हाला निगेटिव्हच रिस्पॉन्स देईल. हे सगळं युनिव्हर्स ऐकत असतो. विश्वास ठेवा,
प्रॅक्टिस करा आणि स्वतःची एनर्जी बदला. बाकी मॅनिफेस्टेशन आपणच सुरू होईल. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला नक्की विसरू नका आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या मॅनिफेस्टेशन सीरीजमध्ये आपण बरंच काही शिकणार आहोत आणि माझे बाकीचे व्हिडिओज पण तुम्हाला अशीच मेंटल हेल्थ रिलेटेड माहिती देत राहतील. तर लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशाच एका प्रोडक्टिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.